सुरुवातीला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मोदकाची रेसिपी बघणार आहोत, ते पण बाप्पाला आवडतील असे हेल्दी मोदक आहेत। बाप्पाला तर आवडतीलच, पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी मनापासून आवडीने खातील अशा आपण हे हेल्दी मोदक बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। नारळाचा चव घेतला आहे, त्यानंतर एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्यानंतर इथे अर्धा वाटी तूप घेतलं आहे, गूळ बारीक चिरून एक वाटी, वॉलनट एक वाटी, हे तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, काजू एक वाटी आणि बदाम एक वाटी, त्यानंतर इकडे बीटचे तुकडे असे करून घेतले आहेत, त्यानंतर वेलची पावडर एक चमचा आणि केसर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असल्यास घालू शकता। त्यानंतर असं हे सगळं साहित्य घेतलं आहे। एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे बीटचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटलेलं मिश्रण एका पातेल्यामध्ये गाळून घ्यायचं आहे। पातेल्यामध्येच गाळून घेतलं आहे, कारण यामध्येच आपल्याला मोदकांची उकड घ्यायची आहे आणि सगळे ड्रायफ्रूट्स होते, तर त्याचं पण मी मिक्सरमधून बारीक असा चुरा करून घेतला आहे। त्यानंतर गॅसवर ते मिश्रण ठेवून द्यायचं आहे बीटच्या रसाचं। त्यानंतर उकळी येईपर्यंत आपण वाट बघूयात। उकळी आल्याच्या नंतर एक मोठा चमचा त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे छोट्या वाटीमध्ये पीठ तांदळाचं घेतलं होतं ते थोडं थोडं करून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि गरम गरम असतानाच ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे। सगळं पीठ असं एकजीव झालं की गॅस बंद करून पातेलं खाली उतरून घेऊन एका ताटामध्ये सगळं पीठ काढायचं आहे। पीठ गरम असतानाच मळायचं आहे, त्यासाठी एक वाटी घेतली आहे आणि वाटीला थोडंसं तूप लावून मग याप्रमाणे असं सगळं पीठ एकजीव करून मळून घ्यायचं आहे। पाहू शकताय खूप छान असं पीठ मळून झालं आहे, तर त्याला थोडं हाताला असं तूप लावून परत त्या गोळ्याला मळून घ्यायचं आहे। त्यानंतर एका सुती कपड्याने ते पीठ झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर गॅसवर आपण एक मोठं पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊयात। याही पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये पहिल्यासारखं तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या मोठ्या वाटीमध्ये तांदळाचं पीठ घेतलं होतं तर ते त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि या चमच्याच्या साहाय्याने नाही तर चमच्याच्या दांड्याच्या साहाय्याने पटकन पीठ एकजीव केलं जातं, आपल्याला सोपं पडतं। पकड घेऊन एका हातामध्ये दुसऱ्या हाताने असं हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस बंद करून एका ताटामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे। पहिलं जसं आपण पीठ मळलं होतं बीटचं त्याचप्रमाणे हेही मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळून झाल्याच्या नंतर हेही झाकून ठेवायचं आहे सुती कपड्याखाली। त्यानंतर गॅसवर आपण एका पॅनमध्ये तूप घालून घ्यायचं आहे, 3 ते 4 मोठे चमचे असे तूप घालायचं आहे। त्यानंतर हा जो नारळाचा चव आहे तोही घालून घ्यायचा आहे, त्यामध्ये छान मिनिटभर परतून घ्यायचं आहे। गॅस मध्य आचेवरच ठेवायचा आहे। खोबरं छान परतून झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला गूळही घालून घ्यायचा आहे। गूळ मिनिटभर परतल्याच्या नंतर त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्सची पावडर घालून घ्यायची आहे। त्यानंतर सगळं मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे। छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे। नंतर पुन्हा एकदा सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे। गॅस बंद करून हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। मोदकामध्ये भरण्यासाठी बनवलेलं सारण आपलं तयार आहे, तर हे सगळं सारण घेऊया। त्यानंतर आपण सफेद जे तांदळाचं पीठ मळलेलं ते घेऊया। त्यानंतर बीटच्या सहाय्याने बनवलेलं हे पीठ घेऊया। दोन्ही पीठ अगदी परत एकदा तूप लावून छान मळून घेतले आहेत। त्यानंतर आपल्याला तूपही लागणार आहे। इथे मोदकाचा साचा आहे, तर तो असं बंद करून त्यानंतर बोटाच्या सहाय्याने आपल्याला यामध्ये तूप लावून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूने अगदी छान तूप लावून झाल्याच्या नंतर थोडंसं सफेद पीठ घेतलं आहे
ते बोटाच्या साहाय्याने अगदी दाबून सगळीकडे भरायचं आहे आणि त्यानंतर ह्या बीटचा बनवलेलं आपण पीठ तेही घेतलं आहे, थोडं दुसऱ्या बाजूने बोटाच्या साहाय्याने अगदी सर्व. त्यानंतर हे सारणही थोडंसं भरून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असल्यामुळे अगदी आपल्याला पाहिजे तसा गोळा बनतो आणि भरताही येतो पाहिजे तितका. तर हे छान आपल्या आवडीनुसार पाहिजे तेवढं भरू शकतो आणि वरनंही तसंच पीठ लावून घ्यायचं आहे. त्यानंतर छान दाबून आपण साचा उघडूयात. हळूहळू असं एका बाजूने सगळं उघडायचं आहे साचा. त्यानंतर पाहू शकताय खूप छान असा मोदक आपला तयार झाला आहे. खूप छान आणि सुंदर दिसतो ना, खूप छान दिसत आहे. तर हे पहा, इथे कडेला पण थोडंसं निघालं आहे. व्यवस्थित दाबलं तर हे अशा कडा निघणार नाहीत. त्यामुळे साच्यामध्ये पीठ भरतानाच पीठ दाबून भरायचं आहे. त्यानंतर आपण दुसऱ्याही प्रकारे आपण मोदक बनवू शकतो. सगळीकडे तूप लावून त्यानंतर आपण आता हे पहिलं बीटचं पीठ आहे ते घेऊयात. ते सगळीकडे अगोदर पसरून घेऊयात आतमध्ये. बोटाने अगदी दाबून घ्यायचं आहे, त्यामुळे मग मोदक फुटत नाहीत. त्यानंतर हे सफेद पीठ घेऊन तेही अगदी बाजूबाजूने पसरून घ्यायचं आहे. नंतर हे सारण भरून वरून पीठ लावून घ्यायचं आहे. हा पण किती सुंदर असा मोदक तयार झाला आहे पहा, खूपच सुंदर असा दिसत आहे. याचप्रमाणे बाकीचेही मोदक आपण बनवून घेऊयात. याचप्रमाणे असे हे सगळे मोदक तयार झाले आहेत आपले. किती छान दिसत आहेत सगळे. आता गॅसवर आपल्याला स्टीमर ठेवायचं आहे. तर स्टीमरच्या आतमध्ये असं तूप थोडंसं लावून घ्यायचं आहे ब्रशच्या सहाय्याने. केळीच्या पानातही आपण वाफवू शकतो मोदक. तर स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून त्यावर तूप लावलेलं हे भांडंही ठेवून द्यायचं आहे. त्याप्रमाणे एक करून असं आपल्या मोदक ठेवून द्यायचे आहेत आणि आपल्याला हे मोदक आता वाफवून घ्यायचे आहेत. तर त्याच्यावर असं हे झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत मोदक. एका ताटामध्ये केळीचं पान स्वच्छ असं धुवून आपण ठेवूयात. त्यानंतर पाहू शकताय आपले मोदक सगळे स्टीम झाले आहेत, वाफवून झाले. मोदक वाफवून तयार आहेत. असं बोट लावल्यावर चिकटलं नाही की समजायचं आपले मोदक तयार झाले आहेत. आणि किती छान दिसत आहेत पहा. वाफवल्यानंतर त्यांचा रंगही बदलला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.